शनिवार दिनांक 22 जून 2024. आय एम नॉट अ रोबो. कोरियन सिरीज 16 एपिसोड्सची पाहिली. छान आहे, मला कोरियन एपिसोड्स आवडतात. म्हणजे लव्ह स्टोरी किंवा काय म्हणायचं टेक्निकल थोडंसं नॉलेज वगैरे म्हणजे छान आहे. ओव्हरऑल काय म्हणायचं त्याला फ्रेश करून जाते आणि हॅपी गो सिरीज आहे. तर बॅकग्राऊंड असं आहे की एक कंपनी असते की ज्याला एक रोबो बनवून पाहिजे असतो त्यांच्या कंपनीचं काम करायला. आणि त्या कंपनीचा जो डायरेक्टर असतो तर त्याला एलर्जी असते, ह्युमन एलर्जी. यंग असतो मुलगा, त्याच्यामुळे तो कोणाशीच जास्त भेटत नसतो, काही नाही. आणि मीटिंगला वगैरे जरी गेला तरी ग्लव्स, हातात छडी वगैरे असंच घेऊन. त्याच्यामुळे त्याचा असा संपर्क जास्त मुलांशी किंवा गप्पा मारायला बसलाय, मुली आहेत, फ्रेंड्स आहेत, तसं काही नाही. एकटा घरात एकटंच सगळं तो करत असतो. आणि त्याच्याकरता त्यांनी ते सगळे रोबोटिक इन्स्ट्रुमेंट सगळे ठेवलेले असतात क्लिनिंग याच्या करता त्याला हेल्प करायला. तर अशा एका म्हणजे टीममध्ये एक मुलगी पण काम करत असते आणि तिचा जो हेड असतो तो त्याला म्हणजे त्या दोघांचं अफेअर असतं आधी, पण काही कारणास्तव त्या दोघांमध्ये डिस्प्यूट होतो आणि ते सेपरेट झालेले असतात. तर रोबो बनवताना हा काही विसरला नसतो तिला, आणि त्यांनी जो रोबो बनवला असतो तो म्हणजे तिचा चेहरा तो रोबोला देतो. आता इकडे बाय मिस्टेक ही जी मुलगी असते जिचा चेहरा रोबोला दिलेला असतो तर ती या डायरेक्टरला धडकते. केम नाव असतं त्या कंपनीचं. आणि किमयुंग असं त्या डायरेक्टरचं नाव असतं. तर ती धडकते आणि त्या याच्यात त्याच्या गळ्यातली जी चेन असते, लॉकेट सगळं, ती हिच्या स्वेटरला अडकून येते. हिला काही ते लक्षात येते. दोघांची थोडीशी बाचाबाची होते येते. घरी आल्यावर याला लक्षात येतं की अरे आपली चेन नाही. मग त्याच्या लक्षात येतं हा हिच्याकडेच गेली असेल. मग ते फोन करणं हे करणं. ठीक आहे, मग ही म्हणते अरे तुटली आहे, मग ती रिपेअर करते आणि मग त्याला तो बॉक्स नंतर म्हणजे ती म्हणते ठीक आहे मी पाठवते. आधी तो म्हणते नाहीये माझ्याजवळ काही वगैरे, कारण तिला ते सापडलंच नसतं. पण नंतर सापडतं. आता ती राहत असते आपल्या भावाच्या घरी. भावाला एक बायको असते आणि एक मुलगी असते. आणि तो भाऊ नेमका या डायरेक्टरचा राईट हँड असतो. म्हणजे सगळे त्याचे कामं अगदी म्हणजे डिटेक्टिव्ह गिरीपासून सगळे कामं तो करत असतो. पण हिला काहीच माहित नसतं, भावालाही काही माहित नसतं. आता जेव्हा हा रोबो तयार होतो आणि त्याच्याकडे पाठवायचं तर या लोकांच्या लक्षात येते अरे काही गोष्टी राहिल्या आहेत. मग आता काय करायचं, म्हणजे डील मग कॅन्सल. मग ते लोक चिडतात वगैरे. मग तर मग हे ठरवतात की आपल्या तिलाच पाठवायचं. तर त्या रोबोचं नाव असते AG3. तर AG3 बनवून हिला पाठवायचं म्हणून ते तिला मनवतात. आधी तिचे आडेवेडे असतात, पण ती म्हणते ठीक आहे बघते मी कसं, म्हणजे तिला सगळे इन्स्ट्रक्शन्स वगैरे देतात. आता तो बॉक्स जेव्हा घरी येतो तेव्हा ती एकदम याला डायरेक्टरला बघून दचकतेच, कारण ती ओळखतेस ना. पण हा नाही ओळखत तेवढा तिला, कारण तिचा थोडासा गेटअप चेंज केलेला असतो, हेअरस्टाईल वगैरे सगळं. पण ती स्वतःला आवडते कसं करून. मग बघितलं म्हणजे तो सगळं तिचं टेस्ट आणि तो सांगतो याला सायंटिस्टला की मी आता हिला माझ्या पद्धतीने ट्रेन करणार आहे. सगळ्या माझ्या ज्या सिक्रेट गोष्टी आहेत किंवा मला जे पाहिजे ते मी तिला शिकवणार आहे. तर आता ही तर मुलगीच असते ना, तो तिला रोबोट समजून सगळ्या गोष्टी करत असतो. पण ही प्रत्येक गोष्ट सावरून घ्यायचा प्रयत्न करत असते. जिथे कुठे थोडंसं फ्रेंडली बोलायला लागतं तर लगेच सायंटिस्ट म्हणतो नाही फ्रेंडली मोडमध्ये आली आहे ती वगैरे वगैरे असं. तर पण असं करत करत तिला पण तो आवडायला लागतो आणि हा लिटरली तिच्या प्रेमात पडतो. आता ह्याला जो डिझीज झालेली असते
ती ऍक्च्युली डिझीज नसते, थोडंसं सायकोलॉजिकल इम्बॅलन्स असतं हार्मोन्सचं वगैरे. तर तो बिकॉज ऑफ त्याच्या मनात घृणा, राग, द्वेष लोकांबद्दल, अविश्वास, याच्यामुळे ते डेव्हलप झालेलं असतं. त्याला जर कोणी प्रेम दिलं किंवा तो लोकांशी प्रेमाने वागायला लागल्यावर हसून खेळून, तर ते त्याला होत नसतं. आता हिच्या सान्निध्यात तो, आणि हे कशामुळे झालं असतं, कारण त्याचे आई वडील 15 वर्षापूर्वी, तो लहान असतानाच त्यांचा ऍक्सिडेंट झाला असतो. तिघही असतात कारमध्ये आणि कार ऍक्सिडेंट झालेला असतो आणि त्याच्यात दोघंही ते मरून जातात. आणि मग त्या दुसरे जे त्याच्या वडिलांचे पार्क असतं, त्याच्या वडिलांचं त्या पार्कचे जे दुसरे मित्र असतात, म्हणजे पार्टनर्स असतात त्या इंडस्ट्रीमधले, केएम मधल्या, तर ते लोक मग प्रत्येक जण आपलं साईन करून घ्यायला, याच्या या पेपरवर साईन करते, या पेपर. तर ह्याचा जो मित्र असतो छोटासा, म्हणजे त्याच्याच बरोबरचा, तोही त्याला असंच म्हणतो, तू या पेपरवर साईन कर. मग तेव्हा त्याला लक्षात येते की आपलं कोणीच नाहीये, सगळे आपल्याला धोका द्यायला बसले असतात. जेव्हा की तेवढ्या लहानपणी त्याला तसं समजत नसतं, पण त्याला कळतं. आणि तेव्हापासून तो 15 वर्षापासून एकटाच, आणि मग तेच त्याला, म्हणजे तो जेव्हा कोणी मग त्याला हात लावायला लागतं, चल तू माझ्याबरोबर, किंवा असं प्रेमाने हे करायला लागतं, तर हा तुसड्यासारखा त्यांचे हात दूर करतो किंवा काय. तर जेव्हा याच्या मनात द्वेष, राग, तुसडेपणा येतो, तर ते अंगातले हार्मोन्स हे होऊन सगळं त्याचं अंग लाल लाल पडून, आणि जर वेळेवर ट्रीटमेंट नाही मिळाली तर डेथ पण होऊ शकते. अशा प्रकारचा ते आजार असतो. तर एक डॉक्टर त्याला ट्रीट करत असतात, काही औषधं, इंजेक्शन. असं जर सिव्हिअर झालं तर त्याला इंजेक्शन पण देऊन ठेवलेलं असतं. तर या सगळ्या याच्यामध्ये मग आता तिने ते टच केलेलं असतं, हा तर तो रोबो समजून तिला टच करत असतो, पण याला काहीच होत नाही. आणि ही पण, हिला आधी माहितीच नसतं काही. आणि मग जेव्हा हिला कळतं की असं, कारण त्याच्यासमोर मग एकदा होते तसंच, तो मग तो सांगतो की असं असं इंजेक्शन आहे, मला इंजेक्शन दे. मग ती देते इंजेक्शन आणि बरा होतो. मग तेव्हा तिला पहिल्यांदा कळते. मग तिला हेच वाटतं की आपण तर, म्हणजे आता याला माहित नाहीये रोबो आहे आपण, पण आपण पण तर ह्युमन बिईंग आहे, मग असं का? तर ते म्हणजे प्रश्नच असतो आधी तिला. मग तिला ते हळूहळू कळतं की प्रेमापोटी असं तसं. मग ह्याला असं वाटायला लागतं की आता आपण म्हणजे फ्रेंडशिप करावी, आपले फ्रेंड्स. तर तेवढ्यात ते दुसरा जो डायरेक्टर असतो, त्याची डायरेक्टर म्हणजे पार्टनर असतो, त्याची मुलगी ती फॉरेन वरून येते. ते लहानपणी मित्रच असतात आणि दोघांना एकमेकांना खूप आवडत असतात. त्यालाही वाटत असते की आपण आपल्या मुलीचं लग्न जर करून दिलं तर आपण डायरेक्टर होऊ किंवा आपल्याला पार्टनरशिप मिळाली की बरेचसे पैसे मिळतील, म्हणून तो तिला पाठवतो. पण ती फक्त त्याच्याशी फ्रेंडली वागते, तिला म्हणजे त्याच्याबद्दल काही अट्रॅक्शन वाटत नाही किमिओ बद्दल. आणि तो तिला दूर दूरच ठेवत असतो, कारण त्याला माहित नसतं समजा आपण तिला टच केलं तर परत आपल्याला ते रॅशेस उठले तर काय करायचं, म्हणून. पण मग त्याला एकदा दोनदा असा अनुभव येतो की ही जवळपास असली रोबो की आपल्याला काही होत नाही, कारण तिला पाहून तो खूप आनंदी असतो. मग तो म्हणतो की आता मी कुठेही गेलो तरी तू माझ्या बरोबर यायचा, त्याच्यामुळे ती सतत त्याच्या बरोबर असते. पण मग एकदा असं होते की आता त्याच्यात मग त्यांच्या गमती गमती आहेत की एकदा ती पाहते, तर मग ती त्याच्यावरच ब्लेम करते की तूच म्हणे रोबो कधी पाहतो का वगैरे. आणि मग ती आत पोट खराब असायचं, मग टॉयलेटला जाते, तर ती त्या परफ्युमनी, आणि तिला इंग्लिश वगैरे काही येत नसतं, परफ्युमनी टॉयलेट धुवायचा प्रयत्न करते वगैरे, म्हणजे अशा काही काही मजेदार मजेदार गोष्टी. तर आता जेव्हा क्युबियूची ती गर्लफ्रेंड म्हणजे येते, तर आता तिच्याशी लग्न करायचं, मग तिच्याबरोबर डेटला जायचं, किस करायचं तिला, हे सगळे प्रकार असतात. मग त्याच्याकरता तो एका अशी जी गुरु, लव्ह गुरु टाईपचे असतात, त्यांना बोलवतो. आता ती म्हणते तुला लाईव्ह, म्हणजे नुसतं मी सांगून ते होणार नाही, तुला लाईव्ह परफॉर्मन्स पाहिजे, मग रोबो बरोबर करायचं. तर मग ती मुद्दामून रोबोला धक्का देते त्याच्या म्हणजे मिठीमध्ये यायला वगैरे. आणि मग त्यावेळेस म्हणते की हीच टाइम आहे की जेव्हा तू किस करायला पाहिजे वगैरे. ही रोबस तो काही करत नाही, मग हीच त्याला किस करते वगैरे. असं तर पण त्याला ते म्हणजे आवडायला लागतं हळूहळू. पण शेवटी एकदा असं होते की त्याला कळतं. आणि हा इकडे ह्याच्या अगेन्स्ट मध्ये प्लॅन चालले असतात की जेव्हा त्या लोकांना कळतं की आता हे जे कमिटीतले जे लोक असतात किंवा भागीदार असतात, तर त्यांना बनायचं असतं
कोणी ना कोणी तर ते म्हणजे वाटच बघत असतात, काहीतरी कारण पाहत असतात याला काढून टाकायचं. तर मग जसं त्यांना तो ह्याच्या डिझीजचं कळतं, म्हणतात आपण आता मीटिंग घ्यायची आणि याला डायरेक्टर पदावरून काढून टाकायचं. तर हे चालू असतानाच त्याला किमीला हे पण कळतं की ही, आणि त्याच्यामुळे त्यांना ते रोबोचं डील पण त्यांनी दुसऱ्यांशी कोणीतरी केलं असतं. आणि त्यांच्याच पैकी एकाने याच्या वडिलांचा ऍक्च्युली तो ऍक्सिडेंट ना तो घडवून आणलेला असतो, मर्डर प्लॅन केलेला असतो. मग हे पण त्याला कळतं किमीला, की या लोकांनीच तो मर्डर प्लॅन वगैरे केलाय. मग तो त्या दृष्टिकोनातनं सगळे कागदपत्र त्या आपल्या डिटेक्टिव्हला सांगतो करायला, फोटो जिथे जरुरी असतील. त्याच दरम्यान पण त्याला म्हणजे हे कळतं की ही रोबो नाहीये आणि ऍक्च्युली मुलगी आहे. झालं, मग त्याला खूप राग येतो. तो म्हणतो तू मला फसवलंस, तू म्हणजे माझी मजा घेत होती वगैरे वगैरे असं. मग त्यांच्यात परत मिसअंडरस्टँडिंग होते. पण मग म्हणजे तो आधी तिला म्हणजे पाठवून देतो घरी, आणि त्या लोकांनाही म्हणतो तुम्ही ताबडतोब माझी जागा रिकामी करा वगैरे. पण त्यालाच ते करमत नसते, इतकं तिला तिची सवय झालेली असते. पण मग परत तो एकदा बोलवतो. बरं हिनी त्या सायंटिस्ट बरोबर असताना असे काही काही गोष्टी, अशी एक अम्ब्रेला बनवली असते की जी कलर बदलते, ट्रान्सपरंट होते. नंतर दोन दिवे बनवले असतात की जे दोन लोकांकडे वेगवेगळे असतील, एकाने हात लावून केला तर ग्लो होतो आणि दुसराही ग्लो होतो, म्हणजे त्याला कळतं की माझी आठवण काढते किंवा बोलवते. अशा टाईपच्या गोष्टी. तर ह्या सगळ्या अशा ज्या इनोव्हेटिव्ह गोष्टी असतात ते ह्यांनी सगळ्या जमा करून ठेवलेल्या असतात किम ह्यूनी. आणि मग जेव्हा त्याला कळतं की हे सगळं हिनीच बनवलेलं आहे, तर त्याचा अजून म्हणजे आदर तिच्याबद्दल वाढतो. मग ते लोक एकदा भेटतात परत, आणि मग त्यांच्यातले गैरसमज दूर होतात. मग तिच्या भावाला पण कळतं जेव्हा की हे दोघं प्रेमात आहे, मग तो नोकरी सोडायचं ठरवतो. पण मग हा परत त्याला मनवतो की नाही, तू नोकरी सोडू नकोस, तू थांब इथेच, थांबून काम कर, काही आपल्या फ्रेंडशिपमध्ये ते काही येणार नाही, म्हणजे आपल्या रिलेशनशिपमध्ये त्याचा काही परिणाम होणार नाही. आणि मग त्या टीम मधले पण मग सायंटिस्ट जे मुलं मुली असतात त्यांचंही कोणाचं कोणाशी अफेअर वगैरे जमतं आणि सगळं. मग आणि नंतर मग तो पण त्या सायंटिस्टच्या टीमशी छान वागायला लागतो. म्हणजे मग त्याला हळूहळू लोक आवडायला लागतात, त्यांच्यावर डील करायला आवडायला लागतं, एन्जॉय करायला आवडायला लागतं. आणि त्याला हे लक्षात येतं की आपण जेव्हा हॅप्पी आणि विश्वासाने सगळ्यांशी पाहतो तर मग आपल्याला काही होत नाही. डॉक्टरला पण आनंद होतो. डॉक्टर म्हणतो पण बी केअरफुल. मग त्याची जी गर्लफ्रेंड असते ती त्या लहानपणच्या मित्राबरोबर, म्हणजे एका त्या डायरेक्टरच्या मुलाबरोबर तिचं जमतं अफेअर. पण त्याच्याच वडिलांनी तो प्लॅन केला असतो सगळा, मग त्यांना जेल होते. मग तो आपल्या मित्राला म्हणतो की तू वडिलांना समजाव की तुम्ही ऍक्सेप्ट करा आपली चूक, मानून घ्या, त्या थोड्या दिवसाची जेल होईल, मग नंतर बाहेर आल्यावर तर मी सांगतो त्यांना की तुला डायरेक्टर करतो वगैरे वगैरे. म्हणजे असं सगळं मग हॅप्पी गो एंडिंग होते. आणि मग हा तोपर्यंत म्हणजे आता त्याला डायरेक्टर बनवल्यावर मग हा मिलिटरी जॉईन करतो, आणि मुद्दामून म्हणजे, आणि मग परत येतो 2 वर्षांनी, आणि मग दोघं परत एकत्र येतात. असं त्यांनी दाखवलंय की म्हणजे कशी ती त्याच्या आयुष्यात येऊन त्याचं लाईफ बदलते. छान आहे.